रंगशिल्प संवादात तुमचं सर्वांचं स्वागत. नमस्ते. रंगशिल्प संवादामध्ये तुमचं खूप 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 स्वागत. आज आपण एका काष्ठ शिल्प करणाऱ्या कलाकाराला भेटणार आहोत. तो नुसताच कलाकार नाही, तर तो श्रद्धावंत कलावंत आहे. कसा ते आपण त्याच्याशी बोलूनच पाहूया. सचिन चौधरी. नमस्ते सचिन. रंगशिल्प संवादामध्ये तुझं खूप 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 स्वागत. मला सांग की तू शेतकरी कुटुंबातला, बरोबर? तर तुला हे शिल्प बिल्प करायचं वेळ कधी लागलं? पहिलं तुमचं मी स्वागत करतो. तुम्ही माझ्या स्टुडिओला वसईला वाघोली गावात आलात. मला खूप आनंद झालेला आहे आणि आज आपण या शिल्पावरती आपण खूप संवाद करूया. तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या क्षेत्रात कसा काय गेलो, मला ना लहानपणापासून आहे ना ही आवड होती याची. म्हणजे आम्ही खेळायला जायचो, क्रिकेट खेळायला आमच्या इथे. तेव्हा तिथे खाडीवर खेळायला जायचो. तिथून आम्ही ते चिखलाचे गोळे वगैरे आणायचो शाळेत असताना आणि मग त्याच्यापासून काय काय असं बनवायचो. पूर्वी कसं गणपती समोर आहे ना काहीतरी असं ठेवायची पद्धत असायची, छोट्या छोट्या वस्तू. तर ते मी पहिला बघायचो, तर मग मी तशा बघून बनवायचा प्रयत्न करायचा आणि मग ते लोकांना आवडायला लागलं खूप. आणि मी पण त्याच्यामध्ये रंगून ते सगळं करत होतो. पण तुमच्या फॅमिलीत कोणी होतं का चित्र किंवा शिल्प असं काही करणारे? माझ्या फॅमिलीमध्ये तसं कोण नव्हतं, पण माझ्या आईला रांगोळी अरे वा, खूप छान टाकतं. तिचं ड्रॉइंग इतकं मस्त होतं. म्हणजे कलेचा हा स्त्रोत होता. होत होता. आणि माझे वडील आहेत ना, वडिलांची क्राफ्टमनशिप आणि टेक्निकली वडील खूप साऊंड. म्हणजे बैलगाडी बनवण्यापासून तर नांगराचा फाळापासून तर कावड, शिक्के, बैलांचं चाबूक, ह्या सगळ्या गोष्टी वडील स्वतः हाताने बनवायचे. अरे वा. आणि मग वडिलांना आम्ही मदत करायचो. ते सांगायचे याला असं पीळ देऊन दे, हो. ते चाप करण्याला अशा गाठी मारून दे, असं वडील आम्हाला सांगायचे. पण तू शाळेत असताना हे करत होतास तेव्हा काही कोणी म्हणजे कोणाच्या लक्षात आलं का की ह्याच्यामध्ये ही कला आहे आणि ह्याने याच कलेत पुढे जावं, असं कोणी सांगणारं तुला भेटलं का? आता बघा, मी शाळेत आमच्या इथे होली क्रॉस हायस्कूल शाळेमध्ये माझं पहिलं शिक्षण, आम्ही प्राथमिक शाळा वाघोलीची जिल्हा परिषद 4थी पर्यंत तिकडे झालं आणि 5वी पासून आम्ही हायस्कूलला गेलो, होली क्रॉस हायस्कूलला. तिथे आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा आम्हाला ड्रॉइंग टीचर होत्या, रोजा मॅडम म्हणून. त्यांनी माझं ड्रॉइंग बघितलं, म्हणजे त्यांना आवडलं की चांगला करतो. त्यांनी ना माझ्याकडून ना एक परीक्षा देऊन घेतली एलिमेंटरीची. अरे वा. त्यावेळेला पण अशी काय कल्पना नव्हती की ती परीक्षा कशाला द्यायची. आता मॅडम सांगतायत म्हणून आपण ती परीक्षा द्यायची. फक्त पण ती एलिमेंटरीचीच परीक्षा दिली, पण दुसरी परीक्षा दिलेली नव्हती. आणि पण मॅडमनी हेरलं बरोबर ते की तुला बसलं पाहिजे म्हणून. आणि मग तेव्हा ती बरं केलं ना, म्हणून तुला जे मध्ये ऍडमिशन मिळाली असेल नाही का? खरोखर कंपल्सरी. कारण 10वी पास झाल्यानंतर आहे ना एक मोठा प्रसंग असा होता की त्यावेळेला ना की असा ट्रेंड होता की ITI ला ऍडमिशन घ्यायचं. म्हणजे एकतर ठाण्याला होतं आणि छोट्या 2 वर्षाचा कोर्स. आणि मग ते 2 वर्ष करून कुठल्या पण कंपनीमध्ये जॉब मिळायचा. तर मग तेव्हा मी 10वी पासचं ड्रॉइंग चांगलं होतं. बरेच जण म्हणते ड्रॉसमनला फॉर्म भर. असे मी फॉर्म भरले. तसा फर्स्ट क्लास मिळाला होता 10वीला मला. आणि बघा म्हणजे कसं असते, आपण कला क्षेत्रात कसे जातो. माझ्यापेक्षा कमी पर्सेंटेज होते, त्यांना कॉल आले, मला कॉलच नाही आला. अरे मग शोधाशोध सुरू झाली की अरे मग ड्रॉइंग मध्ये काय असते का. आणि त्यावेळेला आमचं सगळं एक खेडगाव, कुठे आर्ट म्हणजे आर्टचं कॉलेज असते हेही माहित नव्हतं आणि या क्षेत्रात आपण काय करू शकतो हेही माहित नव्हतं. माझा एक मित्र होता, त्यांनी मला त्याच्या एका मित्राकडे घेऊन गेला कळमला, महेश निजाई म्हणून. त्याच्याकडे तो लास्ट इयर बँड्राला कमर्शियलला होता. मग त्याच्याकडे गेलं तेव्हा मग समजलं की असं कॉलेज असते, जेजे स्कूल ऑफ सारखं कॉलेज आहेत. मग आपण या कला क्षेत्रात आपण शिकू शकतो, काही काय करू शकतो, हे कळलं. पण मग त्यांनी म्हटलं तू ग्रेडची एक्झाम दुसरी दिली आहे का? मी सांगितलं मी नाही दिलेली. इंटरमिजिएट एक्झाम लागणार, त्याच्याशिवाय तुला काही ऍडमिशन मिळणार नाही. मग मी मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटला जॉईन केलं दादरला. आणि मग ती शनिवार रविवार जाऊन ती परीक्षा दिली. आणि मग तुला मिळाली ऍडमिशन? मग कसं झालं बघा, मग नंतर आहे ना, त्यानंतर आहे ना म्हणजे असं काय रॉबी डिसिल्वा स्कूल ऑफ आर्ट माझ्यासाठी सुरू झालं. म्हणजे आमची पहिली बॅच रॉबी डिसिल्वा स्कूल ऑफ आर्ट सुरू झालं, ती पहिली बॅच. मग इथे वसईला आम्ही 1 वर्ष फाउंडेशन केलं. अच्छा. त्या फाउंडेशनला आम्हाला वसंत टिकेकर सर आणि सौ माणिक शिंगे मॅडम
ह्या आम्हाला शिकवायला होत्या. त्यांनी आमचं फाउंडेशन इतकं मजबूत केलं ना, म्हणजे आम्हाला मग पुढे त्याच्या गोष्टी समजायला लागल्या, की आपण फाउंडेशनमध्ये काम केलं, त्याचं मग शिल्पामध्ये, आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये कसा त्याचा वापर करायचा, की त्याचा कसा उपयोग, तो सगळा त्या फाउंडेशनमध्ये. आणि त्यावेळेला त्या दोन्ही म्हणजे टिकेकर सरांनी आणि शिंगे मॅडमनी, की मला सांगितलं, की "तू ना जे स्कूल ऑफ आर्टला जा, स्कल्पचर डिपार्टमेंट बघ." हा, हा तेच त्यांनी मला मला विचारायचं होतं की स्कल्पचर कसा तू निवडलं. हा फॉर्म म्हणजे फाईन आर्ट्सला तू नाही गेलास बरोबर. आणि स्कल्पचर करू लागलास. स्कल्पचर, फाईन आर्ट स्कल्पचर मध्ये पण ते हो. वसंत टिकेकरांनी ना माझ्या 3D असाइनमेंट पाहिले. म्हणजे आम्हाला 3D असाइनमेंट असायची फाउंडेशनला. मग त्याच्यामध्ये तुम्ही 3D असाइनमेंट कशी असेंबल करता, एक त्यांनी आम्हाला गॉथिक आर्च करायला दिली होती. हा. ती आर्च अशी होती की त्याच्यामध्ये सगळे स्टोन आहेत ना, ते सगळे सुटे असायचे आणि की स्टोन लावून कोणताही तो त्यातला जो दगड किंवा आपण जो माउंट बोर्ड पासून जो फॉर्म बनवला असेल तर तो न चिकटवता उभं राहायला पाहिजे. संपूर्ण 50 मुलांच्या बॅचमध्ये आम्ही 2 जणांनी ती आर्च केलेली, म्हणजे आमची आर्च उभी राहिली. वा वा. असे सगळे ते आमचे 3D चे असाइनमेंट पाहून त्यांनी सचिन, तू आणि माझ्याबरोबर एक माझा मित्र प्रवीण दांडेकर म्हणून, आम्हाला दोघांना सांगितलं की तुम्ही कुठे कमर्शियलला जायचं नाही, कुठेच जायचं नाही, जे ला जायचं आणि स्कल्पचरला ऍडमिशन घ्यायचं. आणि मी मग गेलो जे मध्ये. आणि जेव्हा मी गेलो आणि पहिलं पाऊल जेव्हा जे मध्ये स्कल्पचर डिपार्टमेंटमध्ये ठेवलं ना, तर मी एकदम अवाक झालो अक्षरशः. एवढे मोठे मोठे पुतळे हाताने करतायत, म्हणजे कल्पनाच नव्हती ना. त्यापूर्वी कधी पाहिलंच नाहीये. आणि मी एकदम म्हणजे अचंबित झालो. मग असं ठरवलं की आता जे काय करायचं ना ते शिल्पकलेमध्येच करायचं. वा. तुझी बरीचशी शिल्प ही लाकडामधली आहेत. बरं. पण कसं आहे की असं लाकूड घेतलं आणि त्यात कोरीव काम केलं असं नाहीये. असं दिसतं की एक लाकूड कुठच्याही आकाराचं तुला मिळालं आणि त्यातून तू एक शिल्प तयार केलंय. बरं. तर हे काय आहे मला सांग जरा. हा म्हणजे असा हे आहे विषय की जे मध्ये असताना ना मी काही असे फॉर्म क्रिएट करत होतो. जे मध्ये स्केच क्लब म्हणून एक स्पर्धा असायची, तर मी असं मातीमध्ये एकदा असा एक फॉर्म क्रिएट केला होता आणि आपण सहज केला होता, म्हणजे असं हे नाही. आणि त्या फॉर्मला ना मला प्राइज मिळालं. हम्म. मी काय त्या ह्यानी केलं नव्हतं आणि मलाही माहित नाही की मला ते प्राइज मिळेल असं. तेव्हा मला समजलं की काहीतरी म्हणजे आपल्या म्हणजे होते काहीतरी, असा काहीतरी चांगला आकार मिळत असेल म्हणून तर आपल्याला प्राइज मिळालेला आहे. पण तेव्हापासून ना माझा कल निर्माण झाला की असं काहीतरी शोधायचं की असे आकार करायचे. आणि काय झालं, मी वसई इथे असल्यामुळे आमच्याकडे कसं जुन्या घराची लाकडं अशी सहज मिळायची. कुठेतरी पडलेलं लाकूड आहे किंवा मग गावात जर आपण कोणाकडे जर गेलं ना, अरे काय ते आम्ही तर जाणणारच आहे, ते तू घेऊन जा, काय अरे वा, करणार. मग तू घेऊन येत. आणि काही जण तर माझे मित्र असे होते की ते स्वतः लाकूड आणून माझ्या घरी टाकायचे. अरे अरे आम्ही तर जाणार, तू काहीतरी चांगलं करणार. अशाने म्हणजे आपण मटेरियल घ्यायला त्यावेळेला काय आपलं तेवढं समृद्धी नव्हती की असं काय आपण चांगलं वखारीत जाऊन लाकूड विकत वगैरे घेऊ. ती जी परिस्थिती होती ना, त्या परिस्थितीतून मला हे मार्ग मिळाला. आणि मग हळूहळू मला स्वतःला पण इंटरेस्ट वाटायला लागला. त्याच्यात काम करताना ना लाकडामध्ये, लाकूड कसं आहे, एक ते नेचरच आहे ना, ते त्याच्यामध्ये ग्रेन्स असतात. तर आम्हाला साळसकरच नेहमी सर सांगायचे की ह्या लाकडाच्या ना त्या नसा कशा आहेत, त्याचा कसा फॉर्म आहे, ह्याचा आपण अभ्यास करत करत जर काम केलं ना, मग ते त्या माध्यमाला पूरकही ठरतं आणि ते एकदम खुलून येतं. बरोबर. मग मी माझं ते आणखीन त्याच्यामध्ये रस वाढत गेला. आणि वेगवेगळे टेक्स्चर, वेगवेगळ्या रंगांची लाकडं असतात, त्यातून करायला गंमत येत. हा गंमत. आणि ते मी पूर्वी जे तुम्हाला म्हटलं की खैराच्या लाकडामध्ये मी काम केलंय, तेच लाकूड एकदम कठीण लाकूड. इथे त्रास नाही होते कार्व करताना किंवा झाला, पण त्यावेळेला दुसरं लाकूड विकत घ्यायला पैसे नसते आणि खैराच्या लाकडात कोण हात नाही लावायचा. मग कारण ते 100 वर्ष जरी पाण्यामध्ये राहिलं, आमच्याकडे रहाट होते पूर्वी, त्याच्यामध्ये सगळे पाण्यामध्ये तो रहाट असा उभा असायचा पूर्ण. 100 वर्ष झाली तरी ती लाकडं काय खराब होत नाही. मग त्या लाकडामध्ये काम करायचं ते हाड होतं, पण ते त्यावेळेला काय वाटलं नाही. करत गेलो आणि मेन म्हणजे त्याच्यातून जे आकार मिळत होते ना, त्याच्यापासून एक, आणि सगळे अप्रिशिएट करायचे ते, अरे हे काय आहे, हे काय आहे असं. पण ही जी सगळी शिल्प आहेत अशा प्रकारची तू कॉलेजमध्ये असताना पण करत होता? हा, कॉलेजमध्ये असताना म्हणजे जसं दुसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्षापासून हळूहळू ते आम्हाला वेगवेगळे माध्यम वापरायला हे होतं. कारण स्पर्धा असायची, अॅन्युअल एक्झिबिशन आहे, स्टेट आर्ट एक्झिबिशन आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला नवीन काहीतरी करायला लागायचं. मग मी तेव्हापासून सुरू केलं. मग तेव्हा तू मार्बलमध्ये काम करायला सुरुवात केली? नाही, मी ऍडव्हान्सला असताना एक शिल्प जे मध्ये असताना मार्बलमध्ये केलं होतं.
आणि ते पूर्ण म्हणजे त्यावेळेला ज्याच्यामध्ये असताना पूर्ण मॅन्युअलीच केलं होतं, म्हणजे मशिनरी न वापरता सगळं चिनी मशिनरी नव्हती म्हणून मशिनरी. कॉलेजमध्ये असताना तुम्हाला ते वापरायला अलाउड नव्हतं किंवा असं काही नाही, कॉलेजमध्ये एक मशिनरी होती, फक्त कॉम्प्रेसर होता. त्या कॉम्प्रेसरच्या व्हायब्रेशनने तुम्हाला थोडंसं फिनिशिंग वगैरे करता यायचं. पण एक कॉम्प्रेसर आणि एवढी मुलं, ते सगळे बरेच जण तिकडे जायचे. बरं, आणि आमचे सर पण म्हणाले की तू पहिलं काम करतोय ना, तर मॅन्युअली कर, म्हणजे त्याच्या शक्यता काय ते कळेल, तेवढा तुझा जास्तीत जास्त वेळ त्या शिल्पाशी जाईल, मग त्याच्याने तुला ते आणखीन ते तुझ्याशी बोलायला लागेल, म्हणजे अशा गोष्टी मिळाल्या. मग मी ते मॅन्युअली पूर्ण मॅन्युअली फाईल बिल पासून शेवटी पेपर मारून एमरी स्टोन वगैरे मारून ते मार्बल स्कल्पचर केलं होतं. तुझी बरीचशी शिल्प आहेत ना, ती अशी व्हर्टिकल आहे, उभी आहे. त्याचं काही कारण आहे? म्हणजे आकाशाकडे बरोबर. ते कसं झालं, झेप घेणारी. म्हणजे जेव्हा जे स्कूल ऑफ आर्टमधून पास आउट होऊन जेव्हा मी बाहेर पडलो, तेव्हा प्रत्येकाला असतं ना की आता आपण या क्षेत्रामध्ये काहीतरी भरारी घ्यायची, आपल्याला काहीतरी असं करायचं आहे. तर तशी शिल्प म्हणजे आपल्याला स्वतःला एक मनापासून वाटतं ना असं काहीतरी केलं, मग तशी शिल्प ना ती व्हायला लागली. आणि एक शिल्प तर तुम्हाला सांगेन की कम्प्लिटली तेच इंटरप्रेट करत होतं, की असं एक ह्या विमान जसं किंवा एखादं यान कसं उडेल, तर अशा ऍक्शन मध्ये एक मी स्कल्पचर बनवलं होतं, की ते खालती असं व्हाईट होतं, वरती जाताना ब्लॅक होत होतं, आणि त्याला पॉइंटेड धार आणि मध्ये असा गॅप होता, त्याला परत असे विंग सारखे असे होते, आणि ते असं टेक ऑफ होते. त्याचं स्कल्पचरचं नाव टू द अट्रॅक्शन असं टायटल दिलं होतं त्याला, आणि त्याला बॉम्बे आर्ट सोसायटीचं गव्हर्नर प्राइज पण मिळालं. अरे वा, क्या बात आहे. कोण होते गव्हर्नर तेव्हा? त्यावेळेला अलेक्झांडर. ते म्हणजे त्यावेळेला म्हणजे असं म्हणजे जेव्हा आपल्या मनात विचार आला आणि आपण एखादा त्या फॉर्म मधून एक्सप्रेस करतो. आणि मला आणखीन त्यावेळेला उंच स्कल्पचर आवडले, म्हणजे आम्हाला हिस्ट्रीमध्ये जियाकोमती आणि ब्रांकोसीची पण स्कल्पचर आहेत, ती अशी एक बर्ड इन स्पेस जे त्यांचं स्कल्पचर आहे, ते मला त्यावेळेला इतकं आवडलं की एखाद्या फॉर्म मधून असा पक्षी उडण्याचा जो फील आहे तो कलाकार दाखवतोय, तो पक्षी न दाखवता. ते मला खूप भावलं. म्हणजे मग तेव्हा समजलं की आपण अशा पद्धतीने करू शकतो. म्हणजे आपली जी हिस्ट्री असते किंवा आपण एखाद्या कलाकाराचं काम बघितलं, तर त्याचा आपल्याला सुरुवातीला आपल्या त्या गोष्टीचा खूप फायदा होतो. दुसरं जे मी तुम्हाला उदाहरण सांगेन, अल्बर्टो जियाकोमेतीचं, त्याची स्कल्पचर आहेत ना स्लिम असायची, माणसांची अशी बारीक बारीक अशी माणसं असायची. त्याचं एक सिटी स्क्वेअर म्हणून एक स्कल्पचर आहे, की त्याने काय केलं, एका स्क्वेअर मध्ये त्याच्यामध्ये अशी उंच 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 अशी माणसं दाखवली, स्लिम अशी मेटलची, आणि त्याचं नाव होतं सिटी स्क्वेअर. म्हणजे शहरामध्ये तर खूप गर्दी असते, पण तिथे माणसं त्यांनी अशी विरळ विरळ दाखवलेली. म्हणजे त्याला असं दाखवायचं होतं की माणसांची गर्दी आहे, पण प्रत्येक माणूस माणसापासून वेगळा आहे. म्हणजे कलाकार काय काय विचार करू शकतो, ह्या आम्हाला तिथून गोष्टी मिळाल्या आहेत, शिक्षण मिळालं. त्यामुळे मग एक आपली दृष्टी तयार झाली की काम कसं आपण केलं पाहिजे. म्हणजे हिस्ट्री जी आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचं म्हणजे हे सगळं तू कुठे पाहिलंस? एक्झिबिशन होत होती का तेव्हा जहांगीरमध्ये किंवा इतर ठिकाणी, आणि तुम्ही जाऊन बघायचात का, की पुस्तकामध्ये पाहिलं, की फिल्म्स मध्ये पाहिलं? कुठे तू तुझं हे शिक्षण घेतलं? हे जे मध्ये असताना मला हिस्ट्री शिकवायला असायची, नंतर हिस्ट्री बरोबर स्लाइड शो असायचा, मग त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी जे मध्ये आम्हाला आमच्या नजरेतून गेल्या, आमच्या पाहणीतून गेल्या, किंवा कलाकारांचं आम्हाला ते कधी कधी डेमॉन्स्ट्रेशन पण ठेवायचे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि प्लस एक्झिबिशन पण बघायला आम्ही जायचो जे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. म्हणजे पूर्णपणे ना असं जे शिकण्याची जी ही होती ना, की आम्ही एवढी हास, आणि जे मध्ये असताना ना आम्ही तर अक्षरशः सरांच्या मागे लागायचो. मेटल कास्टिंगची जी असाइनमेंट होती, एक लॉस वॅक्स प्रोसेस असते, ती तर आम्ही ना सरांकडून सांगितलं. तेव्हा कधी कधी कसं मटेरियलचं असायचं, कधी नंतर येते, आम्ही सांगितलं आम्हाला मेटल कास्टिंगची असाइनमेंट पाहिजे, आणि ती आम्ही करून घेतली. आम्हाला सामंत सर जे आपल्या वसईला राहायचे, ते फाउंड्रीसाठी होते, आणि MP पवार, SR पवार सर, शानबाग सर आणि साळसकर सर, यांनी आम्हाला ना असं काहीतरी शिक्षण मिळालं आम्हाला, की आता बाहेर पडल्यानंतर आहे ना, आम्ही जो तिथे वेळ जो दिला ना, तो त्याच्यामुळे आम्हाला बाहेर पडल्यानंतर त्रास नाही झाला. नाही तर कसं कॉलेजमध्ये आपण जर प्रॉपर लक्ष नाही दिलं तर बाहेर पडल्यानंतर आपल्याला खूप त्रास होतो. पण आमचं त्यांनी शिक्षण एकदम मस्त आहे. जे मधून बाहेर पडल्यानंतर अशी मनामध्ये भीती नाही का आली, की हे करून आपला उदरनिर्वाह होईल का, काय करायचं, असं काही प्रश्न निर्माण नाही का? बऱ्याचदा हे प्रश्न म्हणजे याच्यामध्ये जेव्हा मी शिकताना सुद्धा बरेच जण म्हणायचे की आता मी जेव्हा ऍबस्ट्रॅक्ट काम करायचो, अरे ह्यानी काय पोट भरणार आहे का तुझं? तर पण मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी ना पोर्ट्रेचर सब्जेक्ट घेतला होता,
आणि असा विचार केला होता की आपल्याला पोर्ट्रेचरची, मला तर ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे मला ते 3D डायमेन्शन आणि मला आवड पण होती. मी पोर्ट्रेचर सब्जेक्ट घेतल्यामुळे मला माहिती आहे की बाहेर पडलं तर मी म्युरल करू शकतो, पोर्ट्रेट करू शकतो, मॉन्युमेंटल स्कल्पचर करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे तो मी माझा पाया तिथे मजबूत केला. तर ते तर आपण करू, पण नोकरी हा प्रकार नसायचा. हो. त्यामुळे तो एक प्रश्नच होता. पण आता काय ह्या क्षेत्रात पाऊल टाकलाय तर मग जिद्दीने उभं राहायचं आणि मी तुम्हाला सांगितलं जसं 10वीला, म्हणजे 10वीला नाही, जे स्कूल आपण जसा पास झालो ना, तसंच्या तसं मला स्वाध्याय विचार मिळाले. कारण काय हा तुम्ही काय आहे स्वाध्याय विचार सांग ना. स्वाध्याय विचार म्हणजे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी श्रीमद भगवद्गीतेच्या विचारांवरती हे कार्य उभं केलेलं आहे. म्हणजे ते आपण असं थोडक्यात नाही सांगू शकत, पण इतका त्या विचारांनी मला जी ताकद मिळाली ना ज्याच्यामधून, की निराशा माणसाची निघून जाते. नंतर माणसामध्ये ना एक चैतन्य भरते, की तू कोण आहेस? ते संपूर्ण सृष्टी चालवलाय तो तुझ्यात येऊन बसलाय. ही जेव्हा माणसाला एक समजूत यायला लागते ना, मग तेव्हा माणसामध्ये एक वेगळा एक आत्मविश्वास आणि एक ऊर्जा मिळते. ऊर्जा मिळते. आणि मग आहे ना एक स्थैर्य येते जीवनामध्ये. विचारांच्यामुळे एक स्थैर्य मिळालं मला. त्यामुळे मी न डगमगता या क्षेत्रात, कारण अपडाऊन्स खूप आले. नक्कीच. एवढं सोपं नव्हतं याच्यात स्थिर राहणं आणि एवढं सगळं काम करायचं, एक्झिबिशन करायचं. प्रत्येक वेळेला तुमचं सेल होईल सांगता येत नाही. काम सगळं आपण घेऊन गेल्या एक्झिबिशनला, पण ते कधी-कधी संपूर्ण काम पण आपल्याला घरी घेऊन यायला लागायचं. मग अशा वेळेला तुम्ही कसे स्थिर राहणार? तर तेव्हा विचारांची ताकद आहे ना ती आपल्याला कामी येते. आणि एकदा, आणि मग ते काम करता-करता ना तुम्ही त्या विचारामध्ये असं तुमच्या कामामध्येही त्याचं रिफ्लेक्शन यायला लागेल. आणि मग एक वेगळा आनंद मिळतो आपल्याला. आणि मग त्याचबरोबर कसं झालं, मी माझं जे स्कूलला पास आउट झाल्यानंतर मी उत्तम पाचारणे म्हणून जे शिल्पकार माहिती आहेत. आहे. हो. खूप म्हणजे त्यांच्याकडे मी एक 2-3 वर्ष एक असिस्टंट आर्टिस्ट म्हणून, म्हणजे फ्रीलान्स, म्हणजे जवळ-जवळ त्याच्याकडे ललितकला अकादमीचे अकादमीच्या ते अध्यक्ष होते. अध्यक्ष होतो. आणि त्यांच्याकडे आम्ही कामं केली. त्यांची मॉन्युमेंटल कामं जी असायची त्यांच्याबरोबर सहाय्यक आम्ही बरीचशी कामं केली. त्याच्यातून अर्थार्जन पण आम्हाला होत होतं आणि मग मला माझी कामं पण मी करायचो. माझी एक्झिबिशन पण करायचो आणि त्यांची कामं पण करायचो. ते तुला अप्रोच झाले की माझ्याकडे येऊन काम कर, की तू गेलास तर त्यांच्या? त्यांनी ते अप्रोच झाले मला. त्यांनी मला निरोप पाठवला. अ, त्यांचा शाळा होता तो मला ओळखत होता आणि त्याने निरोप पाठवला मला, की "तू येऊन भेट, माझ्याकडे काम आहे" असं. आणि मग त्यांच्याकडे मग त्यांच्याकडे तू काय वेगळं काही केलं का त्यांना मदत करत होतास? हां, त्यांना मदत, त्यांचे जे सगळे प्रोजेक्ट होते, म्हणजे धुळ्याला अश्वरोड पुतळा, जे तुम्हाला माझ्या अल्बममध्ये फोटो पाहिले ते. मोठे-मोठे सगळे जे त्यांचे मॉन्युमेंटल प्रोजेक्ट होते, त्याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन असायचं. आम्ही ते पूर्ण काम करायचो. ओके. आधुनिक शिल्पकला हं. याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आधुनिक म्हणजे मॉडर्न स्कल्पचर. हां. हं. बघा, कला सगळ्या क्षेत्रामध्ये हळू-हळू सगळ्या गोष्टी पुढे-पुढे जात असतात. तसं कला क्षेत्रात पण एक वेगवेगळे बदल हे अपेक्षित आहे आणि ते आवश्यक पण आहे. कारण जसं आपण जसा समाज बदलतो त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी, टर्म्स, कंडिशन सगळ्या बदलत जातात. पण त्याप्रमाणे काम पण आपल्याला आपल्या त्या पद्धतीने घेऊन गेलं पाहिजे. आणि खूपशा गोष्टी अशा असतात, की त्या आपल्याला आपल्याला स्वतःला भावतात आणि मग त्या आपल्याकडून घडतात. त्यामुळे मला असं नाही वाटत, की त्या असं पाहिजे, की फक्त आपण फिगरेटिव्हच काम करावं किंवा मॉन्युमेंटलच करावं. असं काही नाही, की हे काम करून पण तुम्ही चांगलं स्टेबिलिटी मिळवू शकता. पण आता म्हणजे आधुनिक शिल्पकलेमध्ये अशी मोठी ह्यूज अशी इन्स्टॉलेशन्स हं, असतात. हं, हं. कुठे पार्कमध्ये असतात, कुठे चौकात असतात एखाद्या. हं, हं, हं. एस्पेशली अनिश कपूर, बरोबर, जो ब्रिटिश इंडियन बरोबर. स्कल्प्टर आहे. हो. त्याची पाहिली असशील. हो, पाहिलं. माझा आवडता शिल्पकार. आणि एक तो ऑगस्ट लोनिओ का करणे. कोणतरी तो हो, एक आहे. तर ह्यांची स्टील वापरतात ते. बरोबर आहे. तू जसं लाकूड हां, वापरतो हां. किंवा काळं बरोबर. मार्बल वापरतो, हं, तर ते स्टीलचा उपयोग करतात. बरोबर. तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? काय म्हणणं आहे तुझं त्याच्याबद्दल? आम्हाला बरोबर ऐकायला आहे. आवडेल. माध्यमं जी आहेत ना, ही माध्यमं जर आपला जो आशय आहे, तो आणण्यासाठी ते माध्यम मला जर पूरक वाटत असेल आणि ते लाँग लास्टिंग पण माध्यम आहे स्टील. मला जर त्याच्यातून माझा आशय फुलफिल होत असेल किंवा मला जे काही विचार मांडायचा आहे किंवा माझा जो काही कन्सेप्ट आहे, तो जर फुलफिल होत असेल, तर मला ते माध्यम स्वीकारलं पाहिजे. आणि त्यात किरणामध्ये काही हे नाही आणि खूप चांगलं सुद्धा वाटतात. ते त्याच्यात जे रिफ्लेक्शन मिळते किंवा तो पूर्णपणे तुम्हाला स्काय तिथे बघायला मिळतो. आजूबाजूचा जो एरिया त्याच्यामध्ये येतो. तुम्ही स्वतः त्या शिल्पामध्ये दिसता. बरोबर. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ना, हा एक वेगळाच हे आहे ना, फील आहे.
तुला हे माध्यम करून बघावं वगैरे असं काही वाटलं नाही या माध्यमात? बरोबर. तसा काही अजून असा म्हणजे तसा विचार आला नाही. समजा एखादं मला पुढे वाटलं, की असं काही मला शिल्प करायचं आहे ह्या रिलेटेड. समजा मला स्कायला माझ्या शिल्पात आणायचं आहे किंवा असं काही जर विचार आला, तर मीही ते वापरेन. असं काही नाही. वेगळं आहे. तुझा कोणी असा आदर्श होता का, की याच्यासारखं मला काहीतरी करायचंय? म्हणजे कॉपी नाही, बरोबर. पण एक प्रेरणा देणारं किंवा असं कोणी हां. होतं का? तसं म्हणजे शिल्पकलेमध्ये काम करताना बलवीन सिंग कट ज्यांनी याच्यामध्ये जी कामं केलेली आहेत मार्बलमध्ये, ते व्ह्यूज कामं करायचे एकदम. हं. तर ती जी कामं बघून आम्हाला खूप म्हणजे त्यांचे कॅम्प असताना पण आम्ही त्यांना बघायला जायचो त्यांचं काम वगैरे. हं. तर त्यांची कामं आवडायची. नंतर आता अनिश कपूरांचं आपण नाव घेतलं, तर ती जी स्पेसमध्ये त्यांची जी अशी एक एक स्पेसमध्ये त्याचं जे काँक्रीटनेस आणि तो कामाचा जो फील येतो, अशी कामं जी आहेत ना, ही खूप म्हणजे आपल्याला इन्स्पायर करतात कामं. हं. आणि आम्ही शिकत असताना जे आमच्या आधी बरेचसे आमचे मित्र आहेत किशोर ठाकूर, त्यांची किशोर पण ठाकूर. हो, त्यांची कामं एक एकदम हे असायची. अशी आणि उत्तम पाचारणे पण ॲब्स्ट्रॅक्ट काम करायचे काही. तर अशी जी कामं आम्ही बघायचो आणि त्याच्याने एक आपल्याला एक वेगळं हे मिळायचं, की अरे अशी पण आपण म्हणजे ॲब्स्ट्रॅक्टमध्ये काम करायला एक वेगळा आपल्याला एक दरवाजा होता काय असं. हं. तू आपल्याकडचे भारतीय आधुनिक शिल्पकार हं. पाहिलेस का कोणी? उदाहरणार्थ राम किंकर बैश बेस. हा शांतिनिकेतन बरोबर. मधला. हो. त्याचं ते एक अ, संथाल फॅमिली एक हं. फेमस त्याचं ते स्कल्पचर आहे. बरोबर. ते 19व्या शतकातला तो आहे. हो. ते तू पाहिलंयस का? तू हो. शांतिनिकेतनला गेला होतास का? निकेतनला गेलो होतो. ते सर्व कॅम्पसमध्ये त्यांची सगळी जी शिल्प पाहिलेली आहेत. त्यांनी जी सगळी सिमेंटमध्ये केलेली हो, कामं आहेत हो. सगळी. सिमेंट आणि म्हणजे रेती. रेती साधं मटेरियल घेऊन पण त्यांनी जे म्हणजे इंडियन कल्चर त्यांच्या कामामधून खूपच. आपल्याला एकदम पाहायला मिळते. आणि जे सगळं गावाकडे जी कशी माणसं कशी ते आणि हे करतात. खूप इन्स्पिरेसिव्ह आणि म्हणजे इतक्या याच्यामध्ये पण त्यांनी ती कामं केलेली आहेत सगळी. असं. हो आणि आर्मेचर हे हां. लोखंडाच्या ह्याच्यातनं तो हो, काय हो, 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 करायचा हो. आणि त्याच्यावर मग त्याच्यावर डायरेक्ट सिमेंटने काम करता येतं. म्हणजे इतकी वर्ष झाली तरी ते तसंच्या तसं आहे. खूप त्यांनी म्हणजे त्या पद्धतीने टेक्निकली त्या पद्धतीने ते लाँग लास्टिंग राहायला पाहिजे त्याच्या प्रिकॉशन्स त्यांनी घेतलेल्या आहेत तसं. खरं म्हणजे एक आदिवासी जमातीतला तो हो, होता. हो. त्याचं काही असं ट्रेनिंग नव्हतं नाही बरोबर. आणि तरीही त्याने इतकं सुंदर शिल्प उभं केलेलं आहे. खूप छान. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी तू पाहिलायस का? पाहिला. मग त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? किती फूट उंच तो आहे? खूप म्हणजे ते टेक्निकली काम आहे आणि हां, राम सुतारांचं जे काम आहे, खरोखर म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा आम्ही गेलो होतो दिल्लीला कॉलेजमधून स्टडी टूर किंवा त्यांचं तेव्हा गांधीजींचं काम सुरू होतं. जे पॅचवर्कमध्ये आहे गांधीजींचं ते बसलेलं. हिंगणघाटला एक हां. गांधीजींचा एक पुतळा आहे हो. उभा 9 फूट उंच. एक दिल्लीला मला वाटतं ते शांतीधाम का शांती काय हे आहे ना, तिथे गांधीजींचं जे आहे ना, हं. तर ते इतकं काम सुरू होतं ना, आम्ही ते त्यांचं जे पॅचवर्क आहे ना, खूप बोल्ड काम असायचं. हं. आणि आता सुद्धा एवढं मोठं जे काम आहे ना, खूप हे आहे म्हणजे ते असं काम करायचं चॅलेंज आहे फार मोठं. हं. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ते करण्याचं हे केलं. सचिन तुझं इथे इतकं सुंदर स्टुडिओ आहे. हं. गार्डनमध्ये तू इतके स्टॅच्यूज इतके छान लावलेत तुझे. हं. हे स्टुडिओ कसा काय तू उभारला? म्हणजे मला तर आठवण झाली की जे मध्ये जे आहे जो स्टुडिओ तुमच्या स्कल्पचर फाईन आर्ट्स आणि स्कल्पचरचा की जिथे भरपूर उजेड आहे आणखी सगळ्या बाजूने उघडं आहे असं काहीतरी मला इथे भावलं. सांग ना त्याच्याबद्दल. म्हणजे शिकत असताना जे आम्ही तिथे फील केलं, की डे लाईट कसा पडतो. मग तो डे लाईटमध्ये तुम्हाला आणि वन साइड लाईट घेतल्यानंतर तो तुम्हाला काम करायला सर आम्हाला सांगायचे, की असा वन साइड लाईट घेतला तर तुम्हाला डायमेन्शन वर्क करायला शॅडो आणि लाईट ह्याचा जो प्ले करायला जो एक हे मिळतं ना, तर ते डोक्यामध्ये बसलेलं होतं. आणि सुरुवातीपासून असं होतं, की आपण बाहेर पडल्यानंतर आपला म्हणजे तेव्हा जॉब तर काय करायचा नव्हता. आणि आपला स्वतःचा असा स्टुडिओ असला पाहिजे आणि ह्या अशा कल्पना सगळ्या डोक्यात पण ते एवढं सुरुवातीला शक्य नव्हतं. पण तेव्हा नक्की केलं, की आपल्याला स्टुडिओ पाहिजे. घर आपलं कसं असलं तरी चालेल, पण स्टुडिओ पहिला चांगला पाहिजे. हे डोक्यात पक्कं होतं. त्यामुळे मग मी हे करताना ना, म्हणजे अक्षरशः मी तुम्हाला पटणार नाही, की हातामध्ये काहीही नव्हतं. म्हणजे सांगितलं तर ₹2000 अकाउंटवर आणि एवढं मोठं करायचं ठरवलं. पण हिंमत होती
आणि देवाची साथ मिळाली सगळ्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या तुझी मेहनत महत्वाची. आणि आपण करायला लागलं का मिळत जाते. म्हणजे कवी गीतेचा जो विचार आहे, काम करीत जा, हाक मारीत जा, मदत तयार आहे. म्हणजे आपल्याला तर केलं तर पाहिजे, केल्याशिवाय कोण काय मिळणार नाही. पण करायचं आहे आणि परत हाक पण मारायचे. नुसतं करून पण मिळत नाही, कारण करून मग आपल्याला मिळालं तर आपल्याला हवं मिळेल. करून पण आपल्याला जर हाक मारल्यानंतर त्याच्या कृपेने मिळाला, हा त्याच्या मागचा जो भाव आहे ना, तो विचार मिळाल्यामुळे ना स्थिरतेने काम करता आलं. आणि मग मी ठरवलं की नाही, आपल्याला असा स्टुडिओ करायचा आणि असा हाईट पण त्याची असली पाहिजे. मग मी माझं ॲक्च्युली एका साईडवर काम सुरू होतं. तिथे जे आर्किटेक्ट होते, त्या आर्किटेक्टना विचारलं की मला असं असं करायचं आहे, तर तुम्ही डिझाईन कराल का? म्हणजे मी पण त्याचं मला काय पाहिजे ते थोडंसं सांगेन. आणि पण ते ॲक्च्युली ते आर्किटेक्ट मोठे आर्किटेक्ट आहे, पण माझ्यासाठी त्यांनी मला नाही करू म्हणायचं. अरे वा. आणि मग त्यांनी डिझाईन करायचं ठरवलं आणि मला माझ्या कशा रिक्वायरमेंट आहेत त्या सांगितल्या. आणि मग आम्ही दोघांनी मिळून हे सगळं विचार केला की खालचा भाग आपण पूर्ण स्टुडिओसाठी ठेवूया आणि वर राहायला बघूया. अशा पद्धतीने पूर्वी आम्ही पूर्वी ना आपल्या बैलगाडी वगैरे होती आणि पेंढा वगैरे ठेवायला जी अशी जागा असेल त्याला बेडं म्हणायचं, बेडं. तर त्या बेड्यात मी माझा पहिला स्टुडिओ केला होता. तेव्हा ठरवलं होतं की आपला चांगला असा स्टुडिओ झाला पाहिजे आणि मग तो झाला. आणि अजून सुद्धा तू करतो तिकडे स्टुडिओत बसून काम करतो कंटिन्यू? कुठल्या इथे मग इथे तेच काम सुरू असते ना आपलं. कारण आता मी कशी जास्त असे माझ्याकडे कमिशन वर्क काही कामं नसतात. असले तरी ते आता थोडेफार असले तरी तर आम्ही करतो. पण मला ह्याच्यात रमत असल्यामुळे मी करायचो. पण तुम्ही म्हणाल की हे कसं काय चाललं, तर मला माझ्या मिसेसची खूप साथ मिळाली त्याच्यामध्ये. कारण ते पाहिजेच ना, घर खर्च हे कोण चालवायला कोण म्हणजे पैशाचा ढोंग नाही करता येत. बरोबर. तर ते कसं ती जी LIC सुरू केलं त्यामुळे तिने तो एक मोठा हातभार मिळाला. मग मला एक्झिबिशन वगैरे करण्यासाठी वगैरे पण ते थोडं सुलभ झालं. आणि एवढा घराचा पण सगळा प्रेशर होता आणि ते मग ती घर सांभाळायची, मुलाचं शिक्षण सगळं तिने सांभाळलं, मी घराचं सांभाळलं. असं करून आम्ही दोघांनी बॅलन्स करत 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 हे सगळ्या. तुझा मुलगा पण याच्यात आहे? हा नाही, त्याला ड्रॉइंगची माझ्यापेक्षा त्याला ग्रेड, मला तर C ग्रेड तर त्याला B ग्रेड मिळाली. तू म्हणालास तुझे बायको तिने तुला खूप साथ दिली. तुझा मुलगा याच्यात तुला काही मदत करतो का? मुलाचा म्हणजे असा प्रॅक्टिकली जराही मदत फार कमी असते, कारण तो IT क्षेत्रामध्ये आहे आणि तो क्लाउड्स अँड डेव्हलप मध्ये काम करतो. पण माझं जे सोशल मीडियावरचं जे सगळं पाठवायचं असतं, काय काय टाकायचं असतं, मेल करायचे असतात, ते सगळं तो सांभाळतो. म्हणजे मला त्याच्यापासून ते पण आपण करत बसा, हे पण करा, तर तो ते मस्त सांभाळतो. त्यामुळे मला ते खूप आणि दुसरं मला असं वाटतं की आपण हाताने जेव्हा ज्या गोष्टी करतो ना, त्या तिकडे कॉम्प्युटरवर करायलाच नाही. आणि म्हणजे थोडंफार आपल्याला जमेल, पण त्याच्यात तेवढासा इंटरेस्ट पण येत नाही. बरोबर. मग आपलं काम करायचं तो ते सांभाळतो, ते बरं पडतंय. अजूनही तू जातोस प्रदर्शन बघायला? जावं लागतं ना. अजूनही तू कुठल्या शिल्पकारांना भेटायला जातोस? हो, जातो. त्यांचं काम पाहायला जातो? हो. कोण आहे त्यांच्यात? आता आम्ही जेव्हा कॅम्पमध्ये जातो, कॅम्पमध्ये पण वेगवेगळे शिल्पकार भेटतात आणि खूप अशा ज्या संस्था असतात ते वेगवेगळे असे आयोजन करतात. तर तिथे मग मी आवर्जून जातो आणि त्यांच्याशी डायलॉग होतो. कोण वेगवेगळ्या क्षेत्रातनं आलेलं असतं, वेगवेगळ्या शहरातनं आलेले असतात, राज्यातनं आलेले असतात. मग त्यांची कामाची स्टाईल काय आहे आणि ते कशा पद्धतीने विचार करतात कामाबद्दल, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते. आणि मग खूप असे नॅशनल कॅम्प वगैरे होतात. त्या कॅम्पमधून आर्टिस्ट बरोबर संवाद होतो आणि मग आपण पण एक काय काम करतो त्याची पण एक स्पष्टता मिळून जाते. बरोबर. सचिन, तुझं काम अगदी ग्रेट आहे. प्रत्येक शिल्प हे इतकं उत्कृष्ट आहे, बघत राहावंसं वाटतं त्याच्याकडे. मी म्हणते की तुझी ही ऊर्जा, तुझा उत्साह हे सगळं भरभरून वाहू देत, एवढीच मी इच्छा करते आणि तुला धन्यवाद देते. मीनाताई, आपण माझ्या स्टुडिओत आलात आणि इतका छान संवाद आपला झाला आणि शिल्पाबद्दल आपण आणि या कामाबद्दल आपण जी चर्चा केली, नक्कीच त्याच्यातून खूप एक चांगलं पुढे उभं राहील अशी मी आशा बाळगतो आणि तुम्हाला आणि तुमच्या टीमला सगळ्यांना धन्यवाद देतो. थँक्यू. नाव नाही दिली कारण ॲब्स्ट्रॅक्टच आहेत. एक कन्सेप्च्युअल म्हणजे शो असला तर मग आपण एक नाव देऊ, चैतन्य शक्तीचा शो. ॲब्स्ट्रॅक्टला नाव देऊन त्याला काय लेयर्स तुम्ही कसले केलेत, फॅन्टॅस्टिक.
हे टीपूड मध्ये काम आहे एकदम मस्त साधा. अप्रतिम. ह्याचा सुद्धा एक असा कन्सेप्ट आहे की म्हणजे काम केल्यानंतर म्हणजे सदा प्रभाकर कोलते सर कसं म्हणतात की करून पाहण्यापेक्षा हे काम म्हणजे म्हणजे पाहून करण्यापेक्षा करून पाहिलं तसं आहे. म्हणजे ते एखादं शिल्प एखादं कलाकृती आहे ती आपण केली नंतर जेव्हा पाहतो ना तेव्हा असा का झाला असेल त्याचा आपण विचार करायला लागल्यानंतर मग एक एक गोष्टी मिळतात. ते क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये हेच आहे ना, सर्जन तुम्ही जे काही करता त्यावेळेस फायनल प्रॉडक्ट जेव्हा दिसतं तेव्हा तुम्हाला अत्यानंद होतो की अरे हे. आणि मग कधी कधी असं वाटतं की ही आपली ताकद नाही, हे असा काहीतरी फॉर्म क्रिएट होतो की वाटते हे मी नाही करू शकत. हे जो आनंद मिळतो ना तो काय अवर्णनीय आहे. म्हणजे हा कन्सेप्ट अशावरून आला की मी स्वाध्याय विचारांशी जोडलेलं आहे पांडवशास्त्री आठवणी. जसं मी जे स्कूल ऑफ पास झालो ना त्याच्यानंतर मला तो स्वाध्याय विचार मिळाला त्याच वेळेला. मग तेव्हापासून आम्ही आता अजूनपर्यंत आता जोडलेला आहोत त्या कार्याशी. तर तिथे भगवद्गीतेचा जो विचार आहे ना की प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे आणि तो मला सांभाळतो, ही एकदा माणसाच्या मनात एकदा हे यायला लागली ना, ती जी खरी जाण यायला लागली का मग माणूस आहे ना बिंदास होतो. म्हणजे हे आहे ना प्रोटेक्टेड आहे त्याच्यामध्ये फॉर्म, मला कोणतरी सांभाळत आहे. म्हणजे जीवजीवस्य जीवनांचा जो खरा अर्थ आहे ना की मला म्हणजे मला उभेनी मला सांभाळलं जाते. एक जीव दुसऱ्या जीवाच्या उभेनी जगतो, हा त्याचा खरा अर्थ आहे. त्या ह्याच्यातनं मग मी अशी कामं झाली असतील असं मग ते वाटायला. मार्बल आहे ना की एकाच ह्या स्टोनमध्ये ना आपण 4-4, 5-5 प्रकारचे टोन मिळवू शकतो, वेगवेगळं टेक्स्चरचं ग्रेडेशन देऊन. आता इतकं पॉलिश केल्यानंतर हा ब्लॅक होतो. मिडल स्टोनला पण आपण ठेवू शकतो, आणखीन दुसऱ्या टोनमध्ये पण त्याला ठेवू शकतो. मागून बघितलं तुम्हाला त्याच्यात आणखीन दुसरे टोन दिसते. ह्याची ती खासियत आहे खूप. आणि मी हे काम करताना माझं नेहमी काय असतं, मी असं माध्यम समोर ठेवतो आणि मग त्याच्याशी ना हळूहळू संवाद साधायचा प्रयत्न. आणि असं जर पाहिलं तर तो ओंडका असतो किंवा एखादा दगडाचा असा दगड भाग आहे, पण जेव्हा एक कलाकार त्याच्याशी हे करायला लागतो ना तर त्याच्यातून मी एक ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न. कारण जसं आपली संस्कृती कणामध्ये एक शक्ती आहे, मग ती आपण पाहणार कशी, ती अनुभवणार कशी, तर ती शोधण्याचा प्रयत्न नाही. काहीच नव्हतं मशीन, सगळं मॅन्युअली काम केलेलं आहे. हे स्कल्पचर पूर्ण. तर तेव्हा आर्थिक पण आपलं कणिक काही नसायचं ना. वडील आमचे शेती करायचे, बैलगाडी होती आमची, आणि मग त्याच्यात सगळं ते जेव्हा शिवाय इथून येणार तेव्हा घरी सगळ्या गोष्टी होणार असं सगळं होतं. पण जिद्द खूप होती. आणि मग जे गेल्यानंतर ते सुरू झालं सगळ्या गोष्टी. हा हे पण फॉर्म जो आहे ना हा रोजवूडमध्ये आहे. छान, एक इतकी सुंदर आहे तुमची स्कल्पचर, टेरिफिक. म्हणजे ना अक्षरशः मी विसरून जातो सगळं असं भान एवढं त्या कामामध्ये. हे मार्केटमध्ये म्हणजे एरवी आपले ग्रिल्स वगैरे असतात ना त्याला वापरतात. पण मला हा एक कन्सेप्ट ॲक्च्युअल काम करायचं होतं की याचं टायटल आहे ओम पूर्णमदः पूर्णविदम पूर्णात. पण आपली जी वैदिक घोष आहे त्याच्यावरती हे मी शिल्प बनवायचा विचार केला होता की म्हणजे तो जो क्रिएटर आहे तो पूर्ण मोठा आहे आणि त्याच्यापासून निघालेले आपण अंश आहेत. म्हणजे तो पूर्ण आपण पण पूर्ण, तो मोठा पूर्ण आपण लहान पूर्ण, अशा कन्सेप्टवरती मी मग हे करताना मग याच्यामध्ये आपण काय करावं तर मग याच्यामध्ये मग 7 रंग दाखवले. इंद्रधनुष्याचे 7 स्पेसमध्ये जे आपले रंग असतात सूर्यापासून जे रंग निघतात म्हणून 7 रंगाचे इथे ह्या वेल्स टाकलेले आहेत. वेल टाकले तिथे वायर. हां. आणि मग इथून हा मायनस दाखवलेला आहे, मी त्याच्यातून ते निघाले आणि इथे ते परत ते पूर्णच आहेत. असा कन्सेप्ट वगैरे खूपच भारी आहे. नमस्कार, मी वैशाली सचिन चौधरी. सचिनजीच्या एकूण कलाप्रवास हा मी जवळून अनुभवलेला आहे आणि अनुभवत आहे. 2013मध्ये त्यांचं जे कासवाचं जे शिल्प आहे ते संयमावर आधारित होतं आणि ते त्यांनी कालाघोडा फेस्टिवलला मांडण्यात आलं होतं. त्याला भरपूर त्यांना प्रतिसाद मिळाला, चांगल्या प्रतिक्रिया लोकांच्या मिळाल्या आणि ते स्कल्पचर संयमावर होतं. म्हणजेच की माणसाने इंद्रियावर संयम राखला पाहिजे
असं ते स्कल्पचर होतं. जवळजवळ 2000 टन मार्बलचं ते स्कल्पचर होतं. सचिनजी नेहमीच लाकडाच्या स्कल्पचरमध्ये गुंततात. त्यांना लाकडाची स्कल्पचरमध्ये ते खूपच रमतात. लाकूड, मार्बल आणि ब्रॉन्झ ह्यामध्ये विशेष काम करतात. त्यांची बरीचशी एक्झिबिशन्स वगैरे झालेली आहेत. अनेक ठिकाणी त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र राज्याचा कला पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. बी विठ्ठल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. विशेष सांगायचं म्हणजे लाकडामध्ये आमच्याकडे गावामध्ये पूर्वी रहाट होती. जेव्हा आम्ही शाळेत होतो त्यावेळेला रहाट होते आणि आता त्यानंतर ते रहाट गेले. पण त्यावेळेला जे खैराचं लाकूड आहे ते लोक आहेत ते आमच्या गावातले घेऊन यायचे लाकडाचे ओंके. हे सचिन बघ तू हे काय ह्याच्यात काय बनवणार असेल तर ह्यात बनव. आम्ही काय ते चुलीला जाळणार त्यापेक्षा तू त्याच्यातून एक काहीतरी चांगली कलाकृती घडवशील, काहीतरी एक वस्तू बनवशील म्हणून सचिनकडे आणून देत असत. कलाकार कधी उपाशी मरणार नाही हे मला माहीत होतं की तो काही ना काही कलाकृती करून आपला उदरनिर्वाह करणारच. आणि तसा कधी प्रश्नच नाही आला. कारण त्यांची कोणतंही शिल्प त्याची मी प्रथम दर्शक असते आणि मी स्वतः माझ्याकडून ते प्रतिक्रिया जाणून घेतात. माझ्या काय भावना आहेत त्याबद्दल ते सतत आमचा संवाद चालू नमस्कार. असतो. मी प्रणव सचिन चौधरी. वडिलांबद्दल किंवा वडिलांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे मी त्यांच्याकडे असं बघतो की समवन इज लाईक मॅडली इन लव्ह विथ हिज क्राफ्ट. मतलब आपण एखाद्या म्हणजे आर्टिस्टला त्याच्या आर्ट फॉर्ममध्ये पूर्णतः समर्पित जेव्हा बघतो ना तेव्हा म्हणजे आपण त्या दुनियेतच जातो. एखादा लाईक परफॉर्मिंग आर्ट्स करत असेल कोणतरी तर त्यावेळेला आपण अक्षरशः त्याच्या दुनियेत जातो. त्यावेळेला जसं बाबा जेव्हा काम करत असतात आणि ते शिल्प एखादं घडत असतं तेव्हा ज्या क्युरिओसिटीने ते त्यांच्या कामाबद्दल एक्सप्लेनेशन देत असतात, एस्पेशली ॲबस्ट्रॅक्ट कामांबद्दल जेव्हा ते घडत असतं आणि इट्स लाईक की एंड गोल माहीत नाही. ॲबस्ट्रॅक्ट कामामधलं तेच एक अनटायटल्ड कामांबद्दल तेच एक वैशिष्ट्य आहे. यू एव्हरी डे यू वर्क ऑन इट, यू फाइंड समथिंग न्यू. ती शिल्प आपल्याला काहीतरी वेगळं एक्सप्रेस करतं. तर ते त्यांच्या कामांबद्दल आणि इट्स लाईक त्यांचं जे पॅशन झालेलं आहे ना तेच त्यांचं नंतर जाऊन प्रोफेशन जे बनलेलं आहे दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स आय फील. की म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बघतो, जनरली माझा रेफरन्स पॉईंट कम्पेअर करतोय की 9 to 5 वाले आपण करतो ते आपल्याला असं कधीतरी बऱ्याच वेळेला वाटतं की आपलं काहीतरी स्वतःचं करायचं आहे किंवा असतात काही गोष्टी डोक्यात, पण ते बऱ्याच वेळेला ते कामाच्या संलग्न नसतात किंवा कधी कधी थोडेसे कामाच्या व्यतिरिक्त असतात. पण मग ते करण्यासाठी आपल्याला वेगळा वेळ आणि वेगळा एक प्रयत्न करावा लागतो. ओके. तर वडिलांच्या कामाबद्दल सांगायचं झालं ना तर भरपूर कामं आहेत की जी लाईक आवडतात म्हणा. पण आता समजा हेच काम बघितलं, फॉर एक्झाम्पल कृतज्ञ बनता जाओ ह्याचं टायटल आहे. लाईक ह्याच्यामध्ये म्हणजे भारतीय संस्कृतीचा थोडासा त्याच्यामध्ये इम्प्लिकेशन्स आहेत की सकाळी म्हणजे त्याची जी पोझिशन आहे की ते हात बघताना दाखवलेलं आहे स्कल्पचर की सर्वप्रथम आपण सकाळी उठून जे आपण त्रिकाल संध्या म्हणतो रे 3 वेळेला देवाची आठवण, तर त्याच्यामधली सकाळची जी पहिली आठवण आहे तेव्हा आपण आपल्या हाताकडे जेव्हा बघतो तेव्हा इट्स लाईक की ते श्लोक आहे कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे. बट द पॉईंट इज की आपण पूर्ण दिवसभरामध्ये जे काही आपलं करतो ते सगळं आपल्या हाताने करत असतो. म्हणजे आपल्या हातामधली ताकद जी आहे ना जी म्हणजे काय म्हणतात त्याला एक काहीतरी करून दाखवण्याची शक्ती जी असते ना ती शेवटी आपल्या हातातच असते आणि त्याची आपण कृतज्ञता बाळगतो. नॉट जस्ट ज्या फक्त हाताची, पण जो संचार भगवंत आपल्या बॉडीमध्ये करत असतो आणि आपण त्याच्यामध्ये धरणी मातेला पण आपण वंदन करतो की समुद्र वसने देवी पर्वत असताना मंडळी वगैरे. ते ह्या सगळ्या गोष्टींचा कुठे ना कुठे एक फॉर्म रूपामध्ये जो आकार बाबांनी ठरवला तर तो हा आकारामध्ये ते म्हणजे कृतज्ञता दाखवण्याचा एक तो प्रयत्न आहे या शिल्पात.